चलिए मैच की होने जा रही है शुरुआत। कल्पेश माहुलकर डाउन द ग्राउंड खेला है, स्ट्रोक विद द रन निकले हैं और एक रन लेने में रहे सक्षम और कामयाब। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होंगे इस वक्त गणेश। मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में है, एक आसान सा कैच पॉइंट पर और ये बड़ा विकेट गिरा है। आउट होने वाले खिलाड़ी रहे महेश। महेश मांडवकर। न्यू बैटर मंगेश वैती। वन डाउन उतरे हैं जरूर एक विस्फोटक बल्लेबाज। नेक्स्ट बॉल लेकर तैयार। वाटर डिलीवरी, बहुत ही बढ़िया लाइन, बहुत ही सुंदर लेंथ और ये गेंद रही डॉट के रूप में। डॉट डिलीवरी, डॉट डिलीवरी, शानदार लाइन और लेंथ पर गेंदबाजी, अच्छे टप्पे की गेंदबाजी। ये झुंझार स्पोर्ट्स है कोलचेत, ये लड़ना जानती है, ये बड़ी बड़ी टीमों को चुनौती दे चुकी है, ये वो टीम है। नेक्स्ट बॉल लेकर तैयार गणेश, फिर से एक बार अपने बॉलिंग मार्ग पर। इस बार गेंद को खेला है डीप वाइडिश मिड विकेट बाउंड्री की तरफ, गेंद जाती हुई सीमा रेखा के पार, ये 4 रनों के लिए। 4 रन जरूर मिलते हुए फील्डिंग में थोड़ा सा फेर बदल इस वक्त जरूर करने की कोशिश जारी है। अब देख सकते हैं यहाँ पर वाइडिश मिड विकेट पर एक खिलाड़ी को तैनात किया जा रहा है या फिर फील्डिंग में कुछ चेंजेस। बिल्कुल थोड़ा सा इंप्रूवमेंट। एक खिलाड़ी डीप मिड विकेट पर तैनात है, एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ पर है। इस तरीके से फील्डिंग को सेट किया है। गणेश की इस गेंद पर चौका जरूर आया है। स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं तो स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 5 रन। मंगेश, मंगेश वैती लेट कट किया है, 1 रन के लिए निकले हैं, स्ट्रोक विद द रन और ये 1 रन यहाँ पर चुराया है। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, स्ट्रोक विद द रन, ये अच्छी बात होती है कि आप स्ट्रोक के साथ जब निकलते हैं चीकी सिंगल करने के लिए तो आसानी के साथ 1 रन यहाँ पर मिलता है ज़रूर। 1 रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया है और मौका दिया है यहाँ पर कल्पेश माहुलकर को। स्टार खिलाड़ी की सूची में शुमार होते हैं कल्पेश माहुलकर और इस वक्त सामना करने के लिए तैयार होते हुए गणेश की अगली गेंद का। ओ, ये भीमर डिलीवरी, ये काफ़ी डेंजर डिलीवरी। हाथों से गेंद छटकी होगी, छूटी होगी किस वक्त, क्योंकि ड्यू फैक्टर के कारण ज़रूर उनके हाथों में थोड़ी सी नमी थी और वही गीलेपन की वजह से बॉल फिसलता हुआ और ये गेंद बीमर डिलीवरी के रूप में कन्वर्ट होती हुई। नेक्स्ट बॉल रहेगी फ्री हिट। इस ओवर की लास्ट बॉल मिली है फ्री हिट के रूप में। देखना ये होगा
कि फ्री हिट का कितना बेनिफिट मिलेगा। गणेश की अगली गेंद, व्हाट अ डिलीवरी, आउट ऑफ द ऑफ स्टंप। अंपायर का इशारा आता हुआ इस वक्त वाइट बॉल। एक्स्ट्रा रन, फ्री हिट फिर से एक बार जारी है। नेक्स्ट बॉल, ओ दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी एंड डॉट डिलीवरी, नाइस डिलीवरी। ओवर की समाप्ति हुई है। एक चौका लगने के बावजूद स्कोर कार्ड पर नजर डालते हैं। स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ इस वक्त 8 रन। एक विकेट के नुकसान के बाद पहले बल्लेबाजी करती हुई वेदांत 11 माहुल गांव। मंगेश वैती सामना करेंगे यहां पर विशाल पांडे की गेंद का। हल्के हाथों से ड्राइव किया है, सिंगल रन, एक रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया है और जरूर यहां पर मौका दिया है कल्पेश माहुलकर को। कल्पेश अब तक के उनके अकाउंट में अगर नजर डालते हैं रनों के, तो 1 रन 2 गेंदों का सामना किया है। अब तक के चार्ज नहीं हुए हैं। जिस तरीके से लॉकडाउन में लाठी चार्ज हमारे पुलिस कर्मचारी हमारी सेफ्टी के लिए कर रहे थे कि घर से आप बाहर ना निकले, उस तरीके की अब तक के इन्होंने लाठी चार्ज नहीं की है। अब तक के सूझबूझ भरी बल्लेबाजी, क्योंकि गणेश ने बहुत अच्छी गेंदबाजी की, नो डाउट। नेक्स्ट बॉल लेकर तैयार पांडे जी अपने बॉलिंग ट्रैक पर। इस बार बिग हिट गेंद आती हुई डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ, 4 रन के लिए। दिस इज अ ब्यूटीफुल स्ट्रोक बाय मिस्टर कल्पेश माहुलकर। 4 रन। इस 4 के साथ रनों की रन संख्या में थोड़ा सा बदलाव, स्कोर जा पहुंचा है 13 रनों पर। स्कोर कार्ड पर स्कोर दर्शाता हुआ 13 रन। सज्जे होते हुए फिर से एक बार पांडे जी अपने बॉलिंग मार्ग पर। अच्छी गेंदबाजी करते हैं पांडे जी, विशाल पांडे। नेक्स्ट बॉल लेकर तैयार फिर से एक बार विशाल। इस बार प्रॉपर टाइमिंग किया था, लेकिन ये बेहतरीन फील्डिंग, नो डाउट। सिंगल रन कंप्लीट किया, दूसरे रन के लिए निकले हैं और इस वक्त 2 रन यहां पर जरूर दौड़कर पूरे किए हैं। चलिए स्टार्ट द मैच।
नेक्स्ट बॉल, व्हाट अ डिलीवरी। टप्पा खाने के बाद थोड़ा सा बीट करती हुई, लेग ब्रेक होती हुई, माहुलकर इस वक्त समझ नहीं पाए कल्पेश, और गेंद रही डॉट के रूप में। बहुत अच्छी गेंदबाजी इस वक्त चल रही है, नो डाउट। नेक्स्ट बॉल, प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए हैं, मिस टाइमिंग स्ट्रोक है। ओमकार गेंद के नीचे है, ओमकार पाटिल इस कैच को पकड़ा है, विकेट का हुआ है पतंग, और इस वक्त झटका लगा है जरूर जरूर कल्पेश माहुलकर के रूप में। नेक्स्ट बॉल, डाउन द ट्रैक खेला था, डीप एक्स्ट्रा कवर पर, जीतू वहां पर तैनात थे। ये सफल ओवर रहा, ये कामयाब ओवर रहा जरूर टीम झुंझार स्पोर्ट्स कोलशेत के लिए। बिल्कुल, गणेश ने जो गेंदबाजी की शुरुआत की थी, पावर प्ले में एक विकेट चटकाकर 8 रन दिए थे, विशाल पांडे भी 8 रन देकर एक विकेट लेते हुए। गेंदबाजी की कमान पर है इस वक्त सूरज। इसी बीच ये गेंद प्रॉपर टाइमिंग करने की कोशिश की थी, गेंद हवा में है, डीप लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, और एक आसान सा कैच। ओहो, ये बड़ा विकेट है। कल्पेश वैती का विकेट गिरा है जरूर। बड़ा झटका लगा है। सूरज पहली गेंद पर विकेट चटका है, और कल्पेश वैती जैसे खिलाड़ी को इन्होंने पवेलियन की राह लौटाया है। न्यू बैटर आए हैं इस वक्त गणेश, नॉन स्ट्राइक हैंड पर है, एक लेजेंड प्लेयर, डाउन द ग्राउंड खेला है,
सिंगल रन के लिए निकले हैं। वहां पर जीतू शेल के मौजूद, अच्छी फील्डिंग और एक रन, सिंगल रन। इस सिंगल रन के साथ स्कोर जा पहुंचा है 17 रनों पर। तीसरे ओवर का खेल जारी है और तीसरे ओवर में अब तक के वेदांत 11 माहौल गांव, ये बड़ी टीमों में शुमार होने वाली ये टीम है और इस वक्त थोड़ा सा रनों के लिए जूझती हुई नजर आ रही है टीम झुंझार स्पोर्ट्स कोल क्षेत्र के गेंदबाजों के अगेंस्ट। सूरज ने भी बहुत अच्छी गेंदबाजी की है, 2 गेंदों में 1 विकेट चटकाया है, 1 रन खर्च किया है। हाफ ट्रैक का स्ट्रोक था, एक्स्ट्रा कवर रीजन में बॉल को स्टॉप किया है, 2 रन के लिए निकले हैं और 2 रन यहां पर जरूर पूरे किए हैं। 2 रन, इस 2 रन के साथ स्कोर 19 रनों पर तब्दील होता हुआ। 3 गेंदें हो चुकी हैं, 3 गेंदें अभी भी आना शेष। गेंदबाज सूरज की जरूर बड़ा हिट लगाना चाह रहे थे। ओ, डायरेक्ट हिट नहीं लगा, नहीं तो दुर्घटना घट सकती थी। 22 के रूप में, लेग 22 के रूप में 1 रन मिला है जरूर। अपने स्ट्रोक से नखुश, नाराज नजर आए मंगेश वेती। मंगेश वेती आज लगभग सुबह से परफॉर्मेंस कर रहे हैं। नाइट में कलवा में भी ओपन हाउस से खेलकर फिर अपने गांव के लिए आए हैं खेलने। इस वक्त जरूर नरीश स्पोर्ट्स प्रेजेंट नरीश स्मृति चषक में। प्रोफेशनल खिलाड़ियों की यही तो पहचान होती है, काफी स्टैमिना खर्च किया है आज के दिन में इन्होंने जरूर। मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है, सिंगल रन कंप्लीट किया है, दूसरे रन के लिए निकले हैं और यहाँ पर 2 रन जरूर मिलते हुए। इस 2 रन के साथ स्कोर बोर्ड में भी थोड़ा सा बदलाव, स्कोर जा पहुंचा है 22 रनों पर। स्कोर जा पहुंचा है 22 रन। तीसरे ओवर का खेल जारी है, 1 गेंद अभी भी आना शेष है सूरज की। एक रन मिलेगा और 1 रन के साथ ओवर की हुई है समाप्ति। कुल मिलाकर 3 ओवरों की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 23 रन। पहली गेंद डाउन द ट्रैक खेला है स्ट्रोक को, ये अच्छी फील्डिंग। 2 रन दौड़कर जरूर पूरे किए हैं। जीतू की अगली गेंद फुल टॉस गेंद थी, ताकत के साथ स्विंग किया है, काउ कॉर्नर रीजन में गेंद को फील्ड किया गया। सिंगल रन, 1 रन, 1 रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। स्कोर जा पहुंचा है 25 26 रन। 26 रन।
जीतू की अगली गेंद, इस बार विकेट करने की कोशिश, और ये बेहतरीन कैच, विकेट का पतंग, ये बड़ा विकेट मिला है मंगेश वैथी। अगली गेंद, न्यू बैटर आए हैं। ओ हो, व्हाट अ डिलीवरी, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। गेंद रही इस वक्त डॉट के रूप में, टॉस कराया था गेंद को जरूर। नेक्स्ट बॉल, विकेट करने की कोशिश, ओ कैच हुआ है, ड्रॉप। 1 to go। 1 टू गो, एक गेंद अभी भी आना शेष है। स्कोर दर्शाता हुआ इस वक्त 28 रन। 1 टू गो। सिंगल रन, एक रन, एक रन से ज्यादा कुछ नहीं। इनिंग की हुई है समाप्ति, और लक्ष्य रखा गया है झुंझार स्पोर्ट्स टीम के लिए 30 रनों का। 24 गेंदें और 30 रन, ये टारगेट रहेगा। अब कमेंट्री बॉक्स में भी थोड़ी सी फेरबदल होगी। मेरे साथ जुड़ेंगे मेरे साथी कमेंटेटर भरत पाटिल। मैं शहजाद शेख आप लोगों से इजाज़त देता हुआ, फिर आपसे मुलाकात होगी ये आशा और उम्मीद के साथ कल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट। थैंक यू।
वेलकम. रात्रीचे 3:30 झालेत आणि चालू असणारी मॅच आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत. एका बाजूला झुंजार स्पोर्ट्स कोलशेत तर दुसऱ्या बाजूला वेदांत 11 माहुलगाव. मुंबईच्या अगदी कोपऱ्यात वसलेलं हे गाव ते म्हणजे माहुलगाव. आणि एका बाजूला ठाणे नगरीतील एक दमदार संघ म्हणून ओळखला जातो तो म्हणजे झुंजार संघ. अगदी चुरशीची लढत इथे होईल यात काही शंका नाहीये. चांगली गोलंदाजी माहुलगावाकडे सुद्धा आहे. चांगली गोलंदाजी झुंजार संघाने सुद्धा केली. अवघ्या 29 धावांवरती रोखून ठेवलं. 30 धावांचं लक्ष केंद्रित केलंय ते म्हणजे झुंजार स्पोर्ट्स संघाच्या समोर. 24 चेंडू आणि 30 धावा. या कशा प्रकारे झुंजार संघ चेस करतील की या 30 धावा डिपेंड केल्या जातील. हे पहिले 2 षटकं निर्णायक असतील. कारण कल्पेश माहुलकर फलंदाजी काय खास पाहायला मिळालं नाहीये. पाहूया गोलंदाजी कशा प्रकारची होईल. आणि सलामीची जोडी सूरज आणि ओमकार. पहिलाच बॉलवरती आक्रमण करायचं होतं मात्र इथे व्यवस्थित एलिव्हेशन होत नाहीये. दरम्यान एका धावेने स्वतःचं आणि संघाचं श्री गणेशा करत असताना सूरजला माहिती आहे 30 धावांचा पल्ला गाठायचा आहे. जवळजवळ 7.50 च्या सरासरीने जर वाटचाल केली तर झुंजार संघ हा विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. मात्र जितके डॉट चेंडू खेळवले जातील तितका फायदा माहुल गावाला होईल आणि तोच प्रयत्न त्यांचा असेल. राईटम ओव्हर द विटने यावेळेस ओमकारसाठी. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. डीप पॉइंट रिझर्व मध्ये काय क्षेत्ररक्षण झालं. अफलातून क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणापर्यंत इथे नेंदूवरती नजर प्रस्थापित केली होती आणि इथे पहा अगदी सोपा झेल केला. जो कठीण झेल होता त्याला मात्र सोपा झेल केला आणि इथे मात्र ओमकारच्या रूपाने गोल्डन डक वरती त्याला बाद करावं लागलं. एक या धावसंख्येवरती पहिला मोहरा करत होतोय. थोडीशी दुखापत असेल ही झुंजार संघाला कारण ओमकार सारखा फलंदाज बाद होतोय. अगदी पाहाल तर पॉइंट रिजन मध्ये पॉइंट आणि कव्हरच्या डोक्याच्या वरून खेळायचं होतं ओमकार या फलंदाजाला. व्यवस्थित एलिव्हेशन होत नाही आणि अगदी पॉइंट शॉर्ट पॉइंट रिझम मध्ये काय झेल टिपला गेला हेमंत यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पहा. पहिलं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि ह्याच प्रयत्न असेल झुंजार स्पोर्ट्स संघाचा की या षटकामध्ये 8 ते 9 धावा जर आल्या तर एक चांगली सुरुवात झालेली दिसून येईल. मात्र तोच प्रयत्न असेल माहुल गावाचा सुद्धा की जितक्या कमीत कमी धावा या पॉवर प्ले मध्ये दिल्या जातील तितका फायदा त्यांच्या संघाला सुद्धा होईल. यावेळेस फुल ऑर्लनचा बॉल. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पॉइंट रिजन. शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये इथे पहा झेल निसटला. कोणाचा झेल सोडलाय तुम्ही. सागर शेळके. हे तुम्हाला खूप महागात पडू शकतो. एकतर आपल्याकडे धावा खूप कमी आहेत. फक्त 30 धावा आपल्याला डिपेंड करायच्या आहेत आणि अशा वेळेस इतका साधा सोपा झेल सोडणं हे खूप विचार करण्याची गोष्ट असेल. पुन्हा एकदा हेमंत होते. एक झेल जो कठीण होता तो त्यांनी एकदम सोपा करून दाखवला आणि तदनंतर मात्र एक सोपा झेल होता तो मात्र त्यांनी कठीण करून दाखवला. पुन्हा एकदा कल्पेश. यावेळेस फुलरलेनचा बॉल भिरकावून द्यायचा होता. बॅट अँड पॅड मधून खेळून काढायचा होता. दरम्यान इथे फक्त एकच धाव. एक चिकी सिंगल पूर्ण केली जाते. खूप चांगली मॅच ही होईल यात काही शंका नाहीये कारण 30 धावा आहेत आणि दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा अशा प्रकारचा खेळ आपण पाहिला होता जेव्हा एस के महागेरी हा संघ गोलंदाजी करत होता. 30 धावा त्याने डिपेंड केल्या होत्या. मात्र तो एकमेव असा संघ होता ज्याने लो स्कोरिंग धावा डिपेंड केल्या होत्या. यावेळेस झुंजार संघ तितकासा फलंदाजी खूप त्यांची डीप मध्ये आहे आणि यावेळेस पहा सागर शेळके. नावातच दम आहे. जो झेल सोडला ना हेमंतने त्या हेमंतच्या जखमेवरती इथे मीठ सोडण्याचं काम करतोय सागर शेळके. डाऊन दी ग्राउंड खेळून काढला. गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून कोणत्याही क्षेत्ररक्षकाला मोका नव्हता हा चेंडू अडवण्याचा आणि या 4 धावेने आता मात्र धावफलक 7 या धावसंख्येवरती नेऊन ठेवतोय सागर. मी म्हणालो होतो की झेल कोणाचा सोडलाय. ही
कॅच सोडली आहे की तुम्ही ही मॅच सोडली आहे. 7 धावा धाव फलकावरती. 7-1 अशी परिस्थिती आहे यावेळेस झुंजार स्पोर्ट्स कोलशेद या संघाची. मात्र काहीतरी आणखीन क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न इथे माहुल गाव करतोय. सहजासहजी हा सामना सोडणारा नाहीये वेदांत 11 माहुल गाव. सात धावा धाव फलकावरती. सागर या फलंदाजाला जीवनदान तुम्ही दिलंय आणि त्या जीवनदानाचं कशा प्रकारे आपल्या संघाला फायदा होईल हे सागर शेळके इथे दाखवत असताना आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे डीप मिड विकेट मध्ये. मात्र इथे पहा काय दुसरी धाव घेण्याची गरज आणि इथे पहा खूप घातक होतं. ही दुसरी धाव रिस्क भरी ही दुसरी धाव होती. मात्र आपल्या संघासाठी इथे दुसरी धाव घेत असताना सागर आणि त्याला साथ देत असताना सूरज. 2 धावेने षटक होते समाप्त क्रमांक 1. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9-1. 9 धावा धाव फलकावरती. चांगली सुरुवात म्हणता येईल झुंजार स्पोर्ट्स कोलशेद या संघाची. कारण का 30 धावा करायच्या आहेत. 7.50च्या सरासरीने वाटचाल करायची होती. त्याच्या पुढे जाऊन 9 या धावेवरती मजल मारतोय झुंजार स्पोर्ट्स कोलशेद संघ. म्हणजेच आता उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून धावा करायच्या असतील त्या म्हणजे 21. 18-21 21-18 म्हणजे जवळजवळ 7.00च्या सरासरीने आता वाटचाल करावी लागेल. मनीष येतोय नवीन गोलंदाज. दुसरं षटक घेऊन सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. अगदी मनाला भारावून देणार हे जबरदस्त मंडप डेकोरेटर्स श्रीराम मंदिराचं ही प्रतिकृती आपण पाहतोय. SSS DJ आणि नरेश स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय नरेश स्मृती चषक 2024. आज आपण 5व्या रजनीमध्ये. मनीष यावेळेस लेफ्ट आर्म गोलंदाज. यावेळेस हलक्या हाताने बॅट अँड पॅड मधून खेळून काढलंय सूरजने. चांगला मनसुबा आहे कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला सागर शेळके ज्याला एक जीवनदान मिळालं एक चौकाराच्या साहाय्याने तो फलंदाजी करतोय आणि अशा फलंदाजाला स्ट्राईक जास्तीत जास्त रोटेट करून देणं हे सूरजचं काम आहे आणि तेच तो करतोय. कारण धावा कमी आहेत. धाव फलकावरती आपल्याला फक्त 30 धावा जमा करायच्या आहेत हे भान लक्षात ठेवून सूरज त्या प्रकारची फलंदाजी करतोय. कारण मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं असाल तर सूरज आक्रमक रवैया सूरजने ठेवला होता. यावेळेस आपल्या संघाला ज्या प्रकारे गरज आहे ना तशा प्रकारची फलंदाजी सूरज यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान स्ट्रायकिंग एंडला यावेळेस सागर शेळके एका चौकाराच्या साहाय्याने तो सुद्धा फलंदाजी करतोय. 10 या धावसंख्येवरती आता मजल मारली आहे झुंजार संघाने. दरम्यान हेमंत महेश यावेळेस यॉर्कर लाईनचा बॉल होता. डाऊन दी ग्राउंड खेळून काढलं. एक धाव निश्चित. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. धावचीची संधी आणि अगदी सहजरित्या इथे या 2 धावा धावून पूर्ण करत असताना 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू नजदीक असताना सुद्धा या 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करतात. म्हणजे हे फलंदाज एकमेकांना खूप चांगली साथ देत आहेत हेच म्हणेन मी. बॉलिंग चांगली आहे आणि नेहमीच रनिंग बिटवीन द विकेट मध्ये जेव्हा आपण धावा घेत असतो त्यावेळेस कॉलिंग महत्वाची असते. एस नो अँड वेट आणि हेच इथे पाहायला मिळालं. डोळ्यातल्या डोळ्यात त्यांनी इशारा केला एकमेकांना आणि बघता बघता चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये येण्याआधीच इथे 2 धावा इथे त्यांनी चोरून काढल्या. दरम्यान 12 धावा फलकावरती. महेश पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म अराउंड द विकेटने सागरसाठी. यावेळेस पहा आणखीन एक हलक्या हाताने फक्त स्टिअर केलंय. दरम्यान डीप पॉइंट रिझम मध्ये मंगेश वैती चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. धाव रोखण्याचा प्रयत्न इथे होतोय. पहा प्रत्येक जण आपलं 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करतोय कारण त्यांना माहिती आहे स्पर्धा लाख मोलाची आहे आणि या स्पर्धेमध्ये जे करंडक आहे ते आपल्या गावामध्ये कशा प्रकारे जाईल हाच प्रयत्न सगळ्यांचा असेल.
प्रत्येक खेळाडू तोच प्रयत्न करतोय की मी माझ्या संघासाठी, मी माझ्या गावासाठी चांगल्या खेळाचं प्रदर्शन माझ्या माध्यमातून कसं होईल आणि कशा प्रकारे मी माझ्या संघाला विजय संपादन करून देईल. यावेळेस सूरज स्ट्रायकिंग एंडला आणखीन एक पहा फक्त स्टेअर करायचं होतं, मात्र त्यांनी पाहिलं की इथे डाव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल आहे आणि पंचांकडून सुद्धा वाईटचा इशारा येतो. अवांतरित धावसंख्येमध्ये एक धाव इथे ऍड केली जाते. 14 धावा धाव फलकावरती. आता समीकरण येऊन ठेपले ते म्हणजेच 15 चेंडू आणि 16 धावा. जवळजवळ या स्पर्धेवरती, या सामन्यावरती विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना झुंजार स्पोर्ट्स कोलशेत संघ आणि पाठीराखे बघा, झुंजार स्पोर्ट्स कोलशेत संघाचे पाठीराख्यांचं मी मनापासून धन्यवाद करेन की इतक्या रात्री सुद्धा आपल्या संघाला, आपल्या संघाची पाठराखण करण्यासाठी त्यांची उपस्थिती इथे आपल्याला दिसतीये या मैदानामध्ये. ज्या प्रकारे आझाद स्पोर्ट्स कोलशेत संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये टॉप 5 मध्ये प्रवेश केला आहे, तशाच प्रकारे झुंजार संघाचं सुद्धा मनोबल वाढवण्यासाठी हे गावकरी सगळे आलेत. यावेळेस फक्त स्टेअर करायचं होतं, दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव यावेळेस अंकित केली जाईल. दरम्यान 1.5 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती. 13 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा आता करायच्या असतील झुंजार संघाला. चांगली फलंदाजी पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टफ फाईट एन्काउंटर होईल असं वाटतंय. यावेळेस फक्त स्टेअर करायचं होतं. धावचीची संधी, मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता सूरज यांचा. षटक समाप्त क्रमांक 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17-1. 17 धावा धावफलकावरती, एक गडीच्या मोबदल्यात. दोन्ही फलंदाजांचा आपण जर विचार केला ना, तर तंत्रशुद्ध फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डोक्यावर बर्फाची लादी ठेवून इथे फलंदाजी करते. त्यांना माहिती आहे यावेळेस मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न न केलेलाच बरा आहे, कारण 24 चेंडू आणि 30 धावा करायच्या होत्या आणि दुसऱ्याच चेंडूवरती आपण जर विचार केला तर ओमकार या फलंदाजाला बाद केलं गेलं आणि त्यानंतर सागरचं सुद्धा पहिल्या चेंडूवरती झेल सोडण्यात आला आणि त्यानंतर मात्र सागरने तोच विचार केला की इथून आपली विकेट सांभाळून खेळावं लागेल आणि तोच प्रयत्न सूरजचा सुद्धा पाहायला मिळाला. सूरजने सुद्धा 5 चेंडू खेळले आणि 5ही चेंडूमध्ये एक एक धाव घेत नक्कीच स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम केलंय. दरम्यान 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती. आता उर्वरित 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असणार आहे. महेश वैदी यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. काहीतरी चमत्कार करावा लागेल जर ह्या सामन्याला आपल्या दिशेने फिरवायचं असेल तर महेश वैदी या गोलंदाजाला काहीतरी चमत्कार करावा लागेल. मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला सागर याला जीवनदान मिळालंय. स्ट्रायकिंग एंडला सूरज. महेश मांडवकर आहे. चुकी दुरुस्ती. महेश मांडवकर यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस पहा फिरकी गोलंदाज. मी म्हणालो होतो काहीतरी चमत्कार करावा लागेल आणि तोच चमत्कार करण्याचा प्रयत्न महेश मांडवकर. डॉट डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी आणि जितक्या डॉट डिलिव्हरी या ओव्हरमध्ये टाकल्या जातील ना, तितका फायदा वेदांत 11 माहुलगाव या संघाला होईल. आयटम ओव्हर द विकेटने यावेळेस पहा फ्लाइटेड डिलिव्हरी, ती झेलची संधी आणि इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? आणि इथे पहा नो बोलला होता इथे सागर आणि तिसरी धाव. खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. ओ हो काय झालं इथे? फक्त एक धाव होती. दुसरी धाव घेत असताना सागर या फलंदाजाने नकार घोषित केला होता. म्हणजेच धाव जर नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आला असता तर सूरज हा फलंदाज बाद झाला असता. मात्र थ्रो केला विकेटी एंडला आणि विकेट किपरने तो चेंडू सोडून दिला आणि दरम्यान आणखीन 2 धावा, म्हणजे या 4 धावा मिळाल्या आहेत यावेळेस झुंजार संघाला. 4 धावा म्हणजेच धावसंख्या आता पोहोचते ती म्हणजेच 21 धावसंख्येवरती. 10 चेंडू आणि 9 धावा. विजयासाठी 10 चेंडू 9 धावा. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. महेश मांडवकर खूप चांगली गोलंदाजी करतोय. मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं
क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आणि याचाच फायदा मिळाला तो म्हणजे झुंजार स्पोर्ट्स कोलशेद या संघाला. दरम्यान पुन्हा एकदा महेश मांडवकर यावेळेस सूरजसाठी. यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी, बॅटची कडा आणि इथे पहा झेल ड्रॉप होतोय विकेट किपरच्या माध्यमातून. इथं सगळं काही पाहायला गेलं तर वेदांत 11 माहुल गावाच्या विरोधामध्ये सर्व निर्णय येत आहेत. कारण गोलंदाजी चांगली होतीये. एक झेल जो सुटला सागर शेळके यांचा, तिथून झुंजार स्पोर्ट्स कोलशेद या संघाला एक लय सापडली आणि तिथून धावांचा जो आलेख उंचावला गेला तो मात्र आता येऊन टेपतोय तो म्हणजे 22 या धावसंख्येवरती. 9 चेंडू शिल्लक आहेत, 8 धावा आता करायच्या असतील झुंजार संघाला. 9-8 ची ही मॅच. 9 चेंडू आणि 8 धावा. पुन्हा एकदा महेश मांडवकर बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सागर शेळके, ज्याला एक जीवनदान मिळालं होतं. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि इथे झेल टिपला जाईल. सर्व काही सुरळीत चालू असताना हा फटका खेळायची गरज होती का, हाच प्रश्न मी विचारेन सागर यांना. कारण चेंडू शिल्लक होते 9, धावा करायच्या होत्या 8. आता इथून मात्र धावा करायच्या असतील 8 आणि चेंडू शिल्लक असतील 8. कालचा दिवस कोण विसरेल, कालचा दिवस कोण विसरेल. काही कालच्या दिवसामध्ये ज्यावेळेस 55 धावा हव्या होत्या 4 षटकांमध्ये राजाभाई कोलिवाडा या संघाला, आणि ती मॅच आली होती 6 चेंडू आणि 8 धावा. आणि त्यावेळेस मात्र प्रसाद तांडेल बाद झाला आणि तदनंतर मात्र त्या मॅच मध्ये चिराग या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली. 6 चेंडू आणि 8 धावा त्याने डिपेंड करून दाखवल्या आणि नरेश स्पोर्ट्स कासरडोली या संघाला स्वर्गीय नरेश स्मृती चषकामध्ये टॉप 5 मध्ये जाण्याचा मान मिळवून दिला. आणि कालच्या मॅचचा तो हिरो देखील ठरला. एक हॅट्रिक सुद्धा त्याच्या नावावरती राहिली गेली, कोरली गेली. पाहूया 8 चेंडू आणि 8 धावा. यावेळेस कोलशेद गावचा सितारा स्ट्रायकिंग एंडला जितू शेळके. एक बंधू आउट झाला तर एक बंधू मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतोय. 8 चेंडू 8 धावा. यावेळेस महेश मांडवकर एक चौकार नक्कीच त्याच्या ओव्हरमध्ये ठोकला गेला. 4 धावा त्या धावून काढल्या गेल्या होत्या. यावेळेस पहा गॅप शोधण्याचा प्रयत्न, काय स्ट्रोक पाहायला मिळाला. तंत्रशुद्ध फलंदाजी काय असते, डीप बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये चेंडूला पाठवून दिलंय. नाव आहे जितू शेळके. नाव नाही, हा कोलशेद गावाचा ब्रँड आहे. ज्या वेळेस हा फलंदाजीसाठी येत असतो मैदानामध्ये त्यावेळेस गोलंदाजांचं कर्दनकाळ ठरत असतो हा फलंदाज. कारण ज्या प्रकारे आपल्या संघाला गरज असते त्या प्रकारची त्याच्या माध्यमातून फलंदाजी होत असते. आणि या 4 धाव्याने आता मात्र धावफलक खूप वेगाने फ्लाय होतोय. 26 धावा एकतर्फी चाललेली ही मॅच. 7 चेंडू आणि 4 धावा. 7 चेंडू 4 धावा. काय ही मॅच मोठ्या फटक्याने संपवली जाईल का. वाईड चेंडू, वाईड बॉल आणि अवांतरित धावसंख्येमध्ये एक धाव ऍड केली जाते. 27 धावा धावफलकावरती. 3 धावांची आवश्यकता असणार आहे. 7 चेंडू आणि 3 धावा. काय एक ओव्हर ठेवून झुंजार संघ ही मॅच संपवण्याचा प्रयत्न करेल का जितू शेळके. यावेळेस पहा फक्त स्टेअर करायचं होतं, लेग ग्लान्स करायचा प्रयत्न होता जितू यांचा. मात्र इथं शरीराचा वेध घेत असताना हा बॉल इथं पाहायला मिळाला. दरम्यान डॉट डिलिव्हरी होतं. षटक समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय त्या म्हणजेच झुंजार स्पोर्ट्स कोलशेद संघाच्या 27 धावा. 6 चेंडू आणि 3 धावा विजयासाठी.
6 चेंडू आणि 3 धावा विजयासाठी. आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती. बॉलर नेम कल्पेश येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. 6 चेंडू आणि 3 धावा. आता मात्र पहा क्षेत्ररक्षण पहा, ज्या प्रकारे अंब्रेला म्हणजेच आपली छत्री ज्या प्रकारची असते तशा प्रकारचे इथे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 6 चेंडू आणि 3 धावा विजयासाठी हवे असणार आहेत. पहिला चेंडू निर्णायक असणार आहे कल्पेशांचा. आयटम ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे मात्र विजयाची नोंद करत असताना झुंजार स्पोर्ट्स कोलशेत संघ. हार्डलक माहुलकर, वेदांत 11 माहुलगाव. अतिशय चांगल्या खेळाचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि अखेर झुंज देत असताना पराजयाच्या छायेमध्ये त्यांना जावं लागलं आणि झुंजार स्पोर्ट्स कोलशेत या संघाने या स्पर्धेवरती विजय मिळवला. चला टॉस साठी यायचं. टॉस